वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामधल्या यवतेश्वरच्या मंदिराला, म्हणजेच शंकराच्या मंदिराला. हे मंदिर खूपच प्राचीन आहे, यादवकालीन मंदिर आहे आणि बघण्यासाठी तर खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आणि आता आपण फटाफट आत जाऊया आणि मग मी तुम्हाला या मंदिराबद्दलची पूर्ण माहिती देतो. तर यवतेश्वर मंदिराला यायचा रस्ता म्हणजे सातारा सिटीतून जेव्हा आपण कास पठाराला जातो त्या रस्त्यावर लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही यवतेश्वरची कमान लागते. तर या कमानीतून आत गेल्यावर आपल्याला लागतं ते यवतेश्वर मंदिर. आणि जसं की आपण पाहू शकतो या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम जे आहे ते दगडी आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर हे मंदिर जमिनीपासून खाली आहे आणि या मंदिराला पूर्णपणे चारी बाजूनी एक दगडी तटबंदी आहे. तर हे आहे ते शंकराचं मंदिर आणि शंकराच्या मंदिराच्या उजवीकडे आहे ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर. तर आता आपण आत जाऊया. सो ही जी भैरवनाथाची मूर्ती आपण पाहू शकतो ही कम्प्लिटली द्राविडियन शैलीमध्ये कोरलेली मूर्ती आहे. आणि मंदिराच्या परिसरात ही एक सुंदर अशी दीपमाळ देखील आहे. तर या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की या मंदिरात आहेत 2 नंदी, जसं की तुम्ही इथे पाहू शकता. आणि आय डाऊट अजून कुठल्या मंदिरात 2 नंदी आहेत. आणि तुम्हाला जर असं कुठलं मंदिर माहिती असेल तर त्याचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मंदिराच्या आतमध्ये महादेवाची सुंदर अशी एक स्वयंभू पिंड दिसते आणि ती जर आपण बघितलं तर वर इथे आरस्यामध्ये पण दिसते. सो त्याचं दर्शन आपण खाली न उतरताही घेऊ शकतो. तुम्हाला जर उतरायचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इथूनही दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या आतमध्ये 1 आणि ही 2 अशा 2 छोट्या खोल्याही आहेत. ही पालखी यात्रेच्या वेळेस वापरली जाते. मेन मंदिराच्या डावीकडे रामेश्वराच्या पिंडीचं देखील एक मंदिर आहे. याच मंदिराला लागून आपल्याला एक विरगळ देखील पाहायला मिळतो. मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला एक दगडी चौकोनी विहीर आहे, ज्याचं पाणी अजूनही प्यायलाही वापरतात आणि याला देवतळ असंही म्हणतात.
हे इकडे राहण्यासाठी खोल्यासुद्धा आहेत धर्मशाळेसारख्या. ॲक्च्युली धर्मशाळाच आहे. जर तुम्ही इथे नीट बघितलं तर इथे लिहिलेलं आहे धर्मशाळा. 3 खोल्यांचे क्रमांक लिहिलेले आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूने आत आल्यावर आपल्याला इथे एक दत्ताची मूर्ती पण दिसते आणि ही ती जागा आहे जिथून शिवलिंगाला पाणी घातलेलं सगळं इथे बाहेर येतं. तर मंदिराच्या बरोबर समोर इथे हे एक आंब्याचं झाड देखील आहे आणि या झाडाला देवाच्या आंब्याचं झाड असंही म्हणतात. तर या आंब्याच्या झाडाचं वैशिष्ट्य हे आहे की यवतेश्वरला यात्रेच्या दिवसात सर्वात पहिली यात्रा भरते आणि या झाडाला एका दिवसात मोहर लागतो. आंब्याच्या झाडाला मोहर लागल्यावर त्याची एक फांदी भक्ताकडून तोडून घेतली जाते आणि ती पालखीत ठेवली जाते आणि पालखीत ठेवल्यावर या झाडाला आंबे यायला चालू होतं. तर हे होतं साताऱ्यामधलं प्राचीन यवतेश्वर मंदिर आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला करा लाईक, या व्लॉगला करा शेअर आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.